नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नम्रता ही ईश्वरीला म्हणत असते की हे बघ ईश्वरी, तुला हे सहन करण्याची काहीच गरज नाही आहे. यामध्ये तुझी काहीही चूक नाही आहे. ईश्वरी रडत तिच्याकडे बघत असते. नंतर नम्रता म्हणते की ईश्वरी, जर तुला बोलता येत नसेल ना तर मी तिथे येते आणि मी तिथे सगळ्यांशी बोलते आणि जाब विचारते सगळ्यांना की तुला उगीचच काहीही माहीत नसताना सगळेजण दोष का देत होते, तुझ्यावर सगळेजण का आरोप करते, याचा जाब मी तिकडे प्रत्येकाला येऊन विचारणार आहे. मी येते तुझ्यासोबत. असं म्हटल्यावर आता लगेच नम्रताला ईश्वरी म्हणते की नको नको ताई, असं काहीच करण्याची गरज नाही आहे. अगं तिथे कोणीच माझ्यावर आरोप केले नाहीत. तुला माहिती आहे, जेव्हा ती वल्लरी आणि लावण्या माझ्यावर आरोप करत होते ना, त्यावेळेला अर्णव सरांनी माझी बाजू घेतली. अर्णव सरांनी मला पूर्णपणे समजून घेतलं. शिवाय माझी जी काही बाजू होती ती अर्णव सरांनी सगळ्यांसमोर मांडली. मी असं काहीही करणार नाही हे सगळ्यांना त्यांनी पटवून दिलं आणि त्यामुळे मला पुढे कोणीच काही बोललं नाही. याउलट मी अर्णव सरांची माफी पण मागितली होती, परंतु त्यांनी मला आई सहजतेने माफ करून टाकलं गं. शिवाय मला यावर काही त्यांनी सजा पण दिली नाही आणि सगळं शांतपणे एक्सेप्ट केलं. त्यांनी मला समजून घेतलं, असं ईश्वरी दोघींना सांगत असते. आता ते बोलणं ऐकून नमू आणि सुप्रिया दोघींनाही बरं वाटतं. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की मला खरंच खूप वाईट वाटलं या सगळ्याचं, परंतु पहिल्यांदा मला बरं वाटलं की अर्णव सर माझी बाजू घेऊन सगळ्यांशी भांडत होते, बोलत होते. त्यावेळेला मग नम्रता म्हणते की पण इशू, ते सगळं झालंच, पण तुला खरंच असं वाटतंय की हे सगळं तुझ्या चुकीमुळे झालं आहे, यात लावण्याचा काहीच हात नाही आहे असं वाटतंय का तुला? त्यावर आता ईश्वरी म्हणते की ताई, मला तरी समजत नाही आहे, हे सगळं काय आहे ना ते मला नाही कळत आहे. हे कसं घडलं तेही मला नाही समजत आहे. परंतु तू म्हणतेस तसं जर या सगळ्यात त्या लावण्याचा हात असला ना तर मी मात्र तिला सोडणार नाही. माझं जाऊन दे, म्हणजे माझ्यावर आरोप करण्यापेक्षा, मी माझी बाजू पटवून देण्यापेक्षा अर्णव सरांच्या आईच्या फोटोशी खेळ करणाऱ्या व्यक्तीला मी कधीच माफ करणार नाही आणि मी तिचा चेहरा नक्की सगळ्यांसमोर उघडा पाडेन. अर्णव सर हे त्या लावण्याला नंतर शिक्षा देतील, परंतु मी तिला धडा शिकवणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींची असं वागण्यासाठी, लोकांच्या भावनांशी खेळण्यासाठी मी तिला धडा शिकवणार आहे आणि मी तिला असा धडा शिकवणार आहे ना की ती आयुष्यभर लक्षात ठेवेल, कधीही विसरू शकणार नाही. लोकांच्या भावनांशी खेळ करण्यासाठी तिला पुन्हा कधीही वाटणार नाही, अशा प्रकारचा धडा मी तिला शिकवेन आणि मी अर्णव सरांसमोर तिचं सगळं पितळ उघडं पाडेन, असं ईश्वरी ही नम्रताला अगदी आत्मविश्वासाने सांगत असते. आणि ते पाहून आता नम्रता आणि सुप्रिया या दोघींनाही खूप बरं वाटलेलं असतं. ईश्वरी म्हणते की आतापर्यंत मी त्या लावण्याचं खूप सहन केलं, खूप काही काही तिने चुकीची वागणूक दिली माझ्याबरोबर, परंतु आता मी ते सगळं काही सहन करणार नाही. आता मला या सगळ्या गोष्टींवर अगदी बारीक लक्ष ठेवावं लागेल. जे काही घडलं आहे ना त्या गोष्टीचा पुनर्विचार करून हे जे काही घडलं आहे ते सगळं मी शोधून काढणार. यासाठी मला त्रास होईल, परंतु तिची जी काही बाजू आहे ती मी सगळ्यांसमोर उघडी पाडणार आहे आणि जर तिने ते केलं असेल तर मग मात्र मी तिला काहीही करून सोडणार नाही. तिला अद्दलही घडवल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही, असं आता ईश्वरी ही त्या दोघींनाही सांगत असते. आणि ईश्वरीच्या डोक्यात जो काही विचार चालू आहे त्यामुळे आता नम्रता आणि सुप्रिया दोघीजणही तिची साथ देण्याची ठरवतात. आणि सुप्रियाही म्हणतात की हो अगदी बरोबर. नम्रताही तिला म्हणते की हो, असंच करायचं असतं ईश्वरी. आणि असं म्हणून दोघीजणीही तिला अगदी आधार देत असतात. आणि ज्या प्रकारे ईश्वरी आजच्या दिवसामुळे कोलमडलेली असते, सुप्रिया तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला साथ देत असते आणि तिला शांत करत असते की सगळं काही व्यवस्थित होईल. तर दुसरीकडे सगळेजण बाहेर उभे असतात. तेव्हा अर्णव हा म्हणत असतो की इट वॉज रिअली व्हेरी पेनफुल. आईच्या फोटोची प्रिंट परत काढता येईल, परंतु खूप त्रास झाला. तेव्हा असं म्हटल्यावर मामा म्हणतो की त्रास झाला बरोबर ना, मग तू त्या ईश्वरीला फोटो जाळल्याबद्दल जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा का नाही दिलीस? तिला आयुष्यभर लक्षात राहील असे त्रास दिलाय ना तिने, मग तिला तशी तू शिक्षा का नाही दिलीस? त्यावेळेला अर्णव म्हणतो की का द्यायची शिक्षा तिला आणि का तिला घडवायची अद्दल? शी वॉज नॉट क्रिमिनल आणि याच्यात तिची काहीही चूक नव्हती. हे सगळं चुकून घडलं आहे तिच्याकडून, मग उगीचच तिला शिक्षा काय द्यायची आहे? आणि मला इतकंच जर कळतं आहे की मिस इंदोर ही दुसऱ्यांना त्रास देते, ठीक आहे, परंतु ते अगदी जुजबी असतं आणि इतका मोठ्या लेवलला जाऊन ती कोणालाही त्रास देऊ शकत नाही. मला तर तिच्याबद्दल तितकी खात्री आहे की इतक्या खालच्या पातळीला जाऊन ती कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही. तर तसाच तिचा स्वभावच नाही आहे. ती गोंधळ घालते आहे नो, परंतु अशा लेवलला जाऊन ती कधीही कोणासोबत वागणार नाही, कोणाला हर्ट करू शकत नाही. असं म्हटल्यावर आता इथे
मामा आणि अंजली दोघेजणही त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात. त्यावेळेला आता इथे अर्णव हा म्हणत असतो, मला तरी असं वाटलं नाही की ईश्वरी असं काही करू शकते, म्हणून मी तिला शिक्षा वगैरे काहीच दिलेली नाही आहे. त्यावेळेला मामा म्हणतो की म्हणजे तुझा विश्वास आहे तिच्यावर की ती असं काहीच करू शकत नाही? त्यावेळेला तो म्हणतो की हो, पूर्ण विश्वास आहे. मग आता अंजली म्हणते की मला सांग अर्णव, म्हणजे तुझा लावण्यावर डाऊट आहे का? तसं तू तिला बोलून दाखवत होतास. तेव्हा तो म्हणतो की डाऊट आहे, असं कन्फर्म नाही आहे की लावण्यानेच काही केलं असेल. कारण मला प्रश्न असा पडला होता की जर ईश्वरी हे सगळं करत होती तर ते सगळं लावण्य बघत होती, तर मग तिने ते सगळं थांबवलं का नाही? म्हणजे ती हे सगळं होण्याची वाट बघत होती का? व्हॉट वॉज शी वेटिंग फॉर? म्हणजे तिने हे सगळं असताना थांबवलं का नाही? म्हणून मला प्रश्न उद्भवला आहे, जर असं हार वगैरे जळत होता तर तिने का थांबवला नाही? त्यावर आता लगेच मामा म्हणतो की याचा अर्थ असं म्हणायचं आहे तुला की हे सगळं त्या लावण्याने केलं असेल कदाचित. तेव्हा तो म्हणतो की असं कन्फर्म नाही, परंतु मला तो प्रश्न पडलाच आहे. तर त्यावर आता मामा त्याला म्हणतो की ठीक आहे, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की ईश्वरी असं काही करू शकत नाही, बरोबर? तेव्हा तो म्हणतो की 101%. मग तो म्हणतो की मग मला सांग की जर ईश्वरीच्या जागी लावण्य असती आणि लावण्याच्या जागी जर ईश्वरी असती तर मग काय घडलं असतं? तू काय बोलला असतात? त्यावेळेला मग तो बोलतो की मला खात्री आहे की ईश्वरीने असं होऊच दिलं नसतं. ईश्वरीने ते तिथल्या तिथे लगेच थांबवलं असतं. तेव्हा मग तो म्हणतो की म्हणजे तुला खात्री आहे या बाबतीत की ईश्वरी असं काही करू देत नाही? तेव्हा तो म्हणतो की हो, 101%. तेव्हा ती म्हणते की म्हणजे तुझा विश्वास आहे ईश्वरीवर आणि मैत्री, म्हणजे विश्वास आणि मैत्री या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की मामा, अहो तुम्ही दोघंजणं काय बोलताय? खरं तर त्या दोघींमध्ये काय कंपॅरिझन आहे? देअर इज नो कंपॅरिझन. ती ईश्वरी आणि लावण्य खूप वेगळ्या आहेत एकमेकांपासून. मग आता मामा म्हणतो की बरोबर, याचा अर्थ ईश्वरी ही खूप वेगळी आहे आणि तुझा तिच्यावर विश्वास मैत्री आहे, बरोबर ना? म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, हरकत नाही आहे, परंतु तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच काही कळत नाही आहे. देअर इज बियॉन्ड फ्रॉम मी. तेव्हा मग तो म्हणतो की हाच तर मुद्दा आहे ना, की तुला काहीच कळत नाही आहे. आम्ही जे काही बोलण्याचा प्रयत्न करतो आहे ते तुला काही कळत नाही आहे. तेव्हा आता दोघंजणही त्याच्यावर हसत असतात. मामा म्हणतो की अगदी काही नाही, काहीही कळत नाही आहे तुला, असं म्हणून आता इथे अंजली आणि मामा दोघंजणही त्याच्यावर जोक मारून हसत असतात. अर्णव मात्र गप्प बसलेला असतो. त्याच वेळेला इथे राकेश येतो आणि अरे वा, काय चाललंय असं म्हणून सगळ्यांना आवाज देतो. आता अंजली मात्र अगदी आनंदाने उत्सुकतेने बघते, परंतु तिच्या लक्षात येतं की ती त्याच्यावर रुसली आहे. म्हणून ती पटकन मान बाजूला करते आणि चेहरा पाडून बसलेली असते. तेव्हा लगेच आता मामा म्हणतो की अहो काय जावई बापू, तुम्ही काय करताय? किती उशीर केलात यायला? बघा आमच्या भाजीसाहेब रुसल्यात तुमच्यावर, बघा त्या तुमच्याकडे बघायलाही तयार नाही आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा, आमच्या राणी सरकार आम्हाला जी कोणतीही शिक्षा देतील ना, ती आम्हाला मान्य आहे. खरंच आम्ही काहीही बोलणार नाही आहे त्यावर. त्यावर आता लगेच मामा म्हणतो की शिक्षा ती तर तुम्हाला भयंकर मिळणार आहे. ती तर तुमच्याशी आता बोलायलाही तयार नाही आहे. तेव्हा आता लगेच त्यावर अर्णव म्हणतो की हे बघा, मलाही जे काही तुम्ही वागलात ना माझ्या ताईबरोबर, ते अजिबात आवडलं नाही आहे. म्हणजे मी कधीही तुमच्याबरोबर असं एक्सपेक्ट केलं नव्हतं की तुम्ही असे कधी वागाल. तुम्ही चीट केलं ताईला. खरंच खूप राग आला आहे आणि यू हॅव टू पे फॉर दिस, असं म्हणून आता राकेशला तो बोलून दाखवतो. आणि असं म्हटल्याबरोबर राकेश आता भयंकर घाबरतो, कारण त्याने जे काही केलेलं आहे ते अर्णव आणि घरी समजले की काय, अशी भीती आता त्याला वाटायला लागते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग अगदीच उडून गेलेला असतो. आणि मामा देखील त्याच्याकडेच बघत राहिलेला असतो, कारण हा जे काही रिॲक्ट करतोय ते काय असणार आहे हे सगळं तो बघत असतो. नंतर मग अर्णव म्हणतो की काय, तुम्ही माझ्या ताईला फसवलंत ना, म्हणूनच तिला राग आला आहे आणि तुम्ही हे जे काही केलं ना त्याबद्दल मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही, कारण तुमच्यामुळे ताईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आहे, ते मला कधीही चालणार नाही, असं आता अर्णव बोलून दाखवतो. तर इथे आजी ही स्वतःच्या खोलीमध्ये असते. वल्लरी तेवढ्यातच येते आणि विचार करते की काही करून मला या ओल्ड लेडीशी आता बोलायलाच हवं, त्याशिवाय काही पर्याय नाही आहे. ती आवाज देते आणि म्हणते की आई. तेव्हा मग ती म्हणते की वल्लरी, काय झालं, तू इथे काय करतेस? तेव्हा वल्लरी म्हणते की मला ना जरा तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं होतं, लावण्य आणि अर्णवच्या बाबतीत. तेव्हा मग ती म्हणते की बोल, काय झालं आहे? त्यावर वल्लरी म्हणते की आई, मला ना असंच वाटतं आहे की तुम्ही जे काही निर्णय घेताय ना ते अगदी योग्य दिशेने घेताय, परंतु आपल्याला निर्णय घ्यायला उशीर व्हायला नको ना, असं मला वाटतं आहे. तेव्हा मग आजी म्हणते की म्हणजे तुला नक्की म्हणायचं आहे तरी काय? तेव्हा वल्लरी म्हणते की मला कळतं आहे आई, तुम्ही त्या दोघांची ही जोडी जुळवायला बघताय,
परंतु फार उशीर व्हायला नको असं मला वाटतंय. कसं आहे ना, सगळ्यांची मनस्थिती ही आता त्या दोघांच्या दिशेने आहे. मग अर्णवची मनस्थिती बदलण्याच्या आत आपण त्यांच्या लग्नाचं हे सगळीकडे सांगून टाकलं तर अगदी बरं होईल असं मला वाटतंय. कारण ना, या घरामध्ये ईश्वरी पण राहते. त्यामुळे आता ईश्वरीच्या बाबतीतही काहीही घडू शकतं. म्हणजे मन बदलायला काही वेळ लागत नाही ना. आणि शिवाय आपल्या घरात इतरही लोक असे आहेत ज्यांचा कौल ईश्वरीच्या बाजूने आहे. म्हणून म्हटलं की लवकरात लवकर आपण लावण्याच्या बाबतीत जे काही ठरवलं आहे ना, तो निर्णय घेऊन मोकळा झाला पाहिजे. आणि मला माहिती आहे तुम्ही चुकीचं काही घडू देणार नाही. तुम्ही अर्णवच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही. कारण अर्णवचा आणि तुमचा त्याच्यावर खूप जीव आहे आणि अर्णवच्या बाबतीत कोणतीही चुकीची गोष्ट तुम्ही अजिबात घडू देणार नाही आणि त्याच्या जीवाशी खेळ होईल असं तर तुम्ही काहीच करणार नाही मला माहिती आहे. आणि आई, तुम्ही अगदी व्यवस्थित निर्णय घेता हे देखील मला चांगलंच माहीत आहे. म्हणून तुम्ही प्लीज या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि लवकर अर्णवला या गोष्टीची सत्यता सांगून टाकावी असं मला वाटतंय. म्हणजे काय ना, फार उशीर व्हायला नको. कारण उशीर झाला तर आणखी पुढच्या गोष्टी या बदलण्याची शक्यता आहे या आपल्या केसमध्ये. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की लवकरात लवकर आपण त्या दोघांचाही विचार केला पाहिजे आणि त्यांची साखरपुडा वगैरे काहीतरी अनाऊन्स करून टाकला पाहिजे मला असं वाटतंय. आता जेव्हा ती असं सगळं काही सांगत असते तेव्हा मात्र आजीच्या मनामध्ये विचार यायला सुरुवात झालेली असते. आता आजी तोच विचार करत बसलेली असते. वल्लरी ही तिला एकावर एक सगळं काही सांगून टाकत असते आणि त्यामुळे आता इथे आजी ही सगळ्या गोष्टींचा विचार करते. वल्लरी म्हणते की बघा आई, म्हणजे मी तुम्हाला सावध करण्याचं काम केलं आहे. बाकी तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विचार करालच, म्हणजे तेवढे तुम्ही व्यवस्थित बुद्धी वापरून सगळ्या काही गोष्टी कराल. मला तर इतकं सगळं कळतंय की तुम्हाला अगदी निर्णय योग्य घेण्याची क्षमता आहेच असं म्हणून ती एक एक करून तिला समजावते. तेव्हा आता लगेच वल्लरी म्हणते की बघा, मी तुम्हाला सांगण्याचं काम केलं आहे, आता सगळा विचार हा तुम्हालाच करायचा आहे. तेव्हा ती विचार करतच तिथे आजी बसलेली असते. वल्लरी मात्र मनातल्या मनात खूपच खुश होत असते आणि म्हणते की चला, माझं काम झालं. या ओल्ड लेडीच्या मनामध्ये जी काही भीती बसवायचं काम मला करायचं होतं ते काम अगदी मी यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. आता या ओल्ड लेडीच्या मनात भीती निर्माण होऊन ती जे मला हवं आहे तेच पाऊल उचलणार, दॅट इज दॅट असं म्हणून ती खुश होऊन निघून जाते. त्यानंतर अर्णव म्हणत असतो की अहो जिजू, काय केलं हे तुम्ही सगळं? तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळं येणार नव्हतात आणि हे जेव्हा ताईला कळलंय ना माझ्या, तेव्हा इथे नदीला पूर आला होता, पूर. त्यावर अर्णव म्हणतो की हो ना गं ताई. ती म्हणते की अरे काय आहे अर्णव, तू माझी मस्करी करतोयस का रे? असं म्हणून आता ती त्याच्याकडे हसत बघायला लागते आणि म्हणते की बघितलं यांचा चेहरा कसा पडलाय ते. तुम्ही काय मस्करी करताय मिळून त्यांची. त्यांचा चेहरा किती पडलाय, किती घाबरलेत बघा ते. त्यांना असं वाटलं की आपण खरंच वागतोय हे सगळं. तेव्हा मात्र इथे आता अंजली म्हणत असते की अर्णव, तू ना अगदी मस्करीच करत असतोस. त्यावेळेला मामाही म्हणतो की हो, बघितलं ना जावई बापूंचा चेहरा किती पडला होता. म्हणजे आपण सगळे रागवलं म्हटल्यावर त्यांचा चेहरा किती लाल झाला होता. आणि मग आता लगेच अंजली म्हणते की हो, रागवायला तर पाहिजेच त्यांच्यावर, वागलेच तसे आहेत ना ते. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे बाबा, ठीक आहे. तुम्ही तिघे जजेस मिळून मला जी काही शिक्षा द्याल ना, ती सगळी शिक्षा मला मान्य आहे. तेव्हा मग ती म्हणते की शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे, परंतु त्याच्या आधीच फ्रेश होऊन घ्या. मी तुम्हाला जेवायला वाढते आणि मग नंतर आपण बाकीचं बोलूया. असं म्हणून अंजली आणि राकेश तिथून निघून जातात. त्यावेळेला आता अर्णवला मामा अगदी गळ्याची शपथ घेऊन सांगत असतो की खरंच सांगतोय मी, मला जावई बापूच दिसले होते. आता त्या दोघांमध्ये तीच पुन्हा चर्चा सुरू होते. दोघंही नजरेने एकमेकांशी बोलत असतात, परंतु इथे अर्णवला मात्र गप्प बसायला लागत असतं कारण त्याच्याकडे काही पुरावा नसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी उठलेली असते आणि ती तिची बॅग भरत असते. नम्रता म्हणते की अगं हे काय इशू, तू ठीक आहेस ना? अगं काल सगळं इतकं तिथे घडलं आहे आणि आज तू परत नोकरीला जातेस, म्हणजे तेव्हा तुला काही वाटत नाही आहे का? त्यावर ईश्वरी म्हणते की अगं ताई, गेलं तर पाहिजेच ना, कारण मला तिथे काम आहे. आजींची काळजी घेणं हा माझा तिकडचा जॉब आहे. मग मला हा माझं काम व्यवस्थित केलं पाहिजे ना, त्यांची काळजी घेतली पाहिजे. असं सुट्टी करून कसं चालेल? त्यावर सुप्रिया येते आणि म्हणते की हो, इशूचं म्हणणं अगदी बरोबर आहे नमू. तिला गेलंच पाहिजे तिकडे कामावर. अगं तसा तिने आजींना शब्द दिला आहे की त्यांची काळजी घेण्यासाठी ती रोज येत जाईल म्हणून. मग तर तिला शब्द मोडून कसं चालेल? आणि शिवाय अर्णवने काल तिच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास हा असमर्थ ठरेल ना. म्हणजे त्याने जो काही विश्वास दाखवला आहे, जर ईश्वरी कामावर गेली नाही तर तो वाया गेला असंच होईल. म्हणून इशूने कामावर गेलंच पाहिजे. तेव्हा मग आता नम्रता म्हणते की ठीक आहे इशू, तू जा कामावर, परंतु त्या लावण्याला ना अजिबात घाबरू नकोस. त्या लावण्याने काही करण्याचा प्रयत्न केला ना तरीही तू बरोबर तिचा खरा चेहरा ना सगळ्यांसमोर आण. नाहीतर ना तू एक काम कर,
त्या लावण्याने काय करण्याचा प्रयत्न केला ना तर तू मला फोन कर, मग मी बघते तिची कशी जिरवायची आहे ती. त्यावेळेला नम्रताला ती म्हणते की हो हो नको काळजी करूस, आता त्या लावण्याला मी बरोबर करते, नको घाबरू तू. आणि म्हणते की चला आता ना मला निघालं पाहिजे, आई मला उशीर होतोय. असं म्हणून आता ईश्वरी ही तिथून निघत असते. सुप्रिया म्हणते की काळजी घे गं स्वतःची, आणि ती तिथून निघालेली असते. अर्णव मामा बसलेले असताना तो म्हणतो की मामा, हे काही चेक्स आहेत, तू आपल्या NGOमध्ये घेऊन जाशील का? त्यावेळेला तो म्हणतो की हो हो जातो मी घेऊन, मला तिकडे जायचंच आहे ना. तेव्हा परत राकेश सकाळी सकाळी निघालेला असतो. तेव्हा लगेच मामा टोकून म्हणतो की अरे जावई बापू, अहो कालच रात्री तुम्ही आलात ना आणि आता परत निघालात, अहो थांबा जरा. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही मी आहे इथेच आहे, माझं जरासं थोडं महत्त्वाचं काम आहे म्हणून मला जावं लागणार आहे, अगदी अर्जंट काम आहे. त्यावर आता लगेच तो म्हणायला लागतो की अहो असं काय करताय, जरा वेळ थांबा, तुम्ही काहीच खाल्लं नाही, नाश्ता वगैरे काहीतरी करा. त्यावर अंजली येते आणि म्हणते की हो 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 तुम्ही नाश्ता वगैरे काहीच केला नाही आहे, हा घ्या तुमचा रुमाल. आणि थोडा वेळ थांबला असतात तर बरं झालं असतं ना, म्हणजे ईश्वरी पण ती पण आली असती आणि तिलाही तुम्हाला भेटण्याची फार इच्छा होती हो. त्यावर आता लगेच तो म्हणतो की हो मलाही खरं तर त्यांना भेटायचंच होतं, परंतु काय करणार, माझं कामच तसं आहे ना, मला अर्जंट मीटिंगसाठी जावं लागणार आहे. त्यावर आता अंजली म्हणते की अहो पण कोर्ट तर 11 वाजता उघडतं, मग तुम्ही इतक्या लवकर. राकेश म्हणतो की अगं मी तुला सांगितलं होतं ना रात्री, माझी सकाळी महत्त्वाची मीटिंग आहे आणि ती जर मीटिंग झाली नाही ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, मला जावंच लागेल, असं तो बोलतो. त्यावर मामा म्हणतो की अहो तुम्ही नाश्ता करा, 5 मिनिटात येतेच तोवर ईश्वरी. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही मामा, मी येतो नंतर, परंतु आता मला निघायला हवं. असं म्हणून आता राकेश हा तिकडून निघून गेलेला असतो आणि तो निघून गेल्यानंतर अंजली तिथेच बसते. त्यावर मग मामा म्हणतो की अगं अंजली, तू पण जायचं होतंस ना जावई बापूंबरोबर, तेवढाच तुम्हाला एवढा एकमेकांना वेळ मिळाला असता ना. तेव्हा अंजली म्हणते की मामा अरे काय पण काय बोलतोयस तू, मी जायला तयार आहे, परंतु ते नेणार आहेत का मला? तेव्हा तो म्हणतो की हो गं, ते तर आहेच ना, कामासाठी जातात ना ते, तेच घेऊन जात नाही आहेत. तेव्हा मग ती म्हणते की मामा मस्करीच करतोस हा तू माझी. असं म्हटल्यावर आता मामा हा हसायला लागतो, परंतु त्याच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू असतात. आता तो राकेश निघून गेल्यानंतर अर्णव देखील त्याच दिशेने बघत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात की नक्की यांचं काय सुरू आहे. जीजू काल रात्री तर आले, आता पुन्हा निघालेत, नक्की काय केस आहे असा विचार त्याच्या डोक्यात येत असतो. तरी ते सकाळी सकाळी लावण्या ही आरतीचं ताट घेऊन आजीजवळ येते आणि म्हणते की आजी हाय बघा आरती आणली तुमच्यासाठी, सकाळी सकाळी पूजा केली आहे. तेव्हा मग आता लगेच आजी म्हणते की लावण्या काय बोलतेस तू, अगं तू पूजा केली आहेस का इथे? तेव्हा ती म्हणते की हो मीच पूजा केली आहे सकाळी, आणि मला ना आज सकाळी पूजा करून इतकं छान वाटतं आहे ना, अगदी ब्लेस्ड वाटतं आहे, किती आनंद झाला आहे म्हणून सांगू मी तुम्हाला. त्यावेळेला आता आजी म्हणायला लागते की हो गं लावण्या, खरंच हे जे तू काही करतेस ना अगदी छान आणि उत्तम करतेस हां, खरंच खूप आनंद झाला, म्हणजे या सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने तू पार पाडतेस. तेव्हा ती म्हणते की हो आजी, मला ना या गोष्टी ना सगळ्या आता आवडायला लागल्यात, मी हे सगळं अगदी मनापासून करायला लागली, त्यामुळे घ्या आरती घ्या. असं म्हणून ती तिला आता आरती देत असते आणि नंतर प्रसादही देते आणि म्हणते की हा घ्या प्रसाद. तेवढ्यातच तिथे आता वल्लरी येते आणि म्हणते की अरे वा वा लावण्या, अगं आज तू पूजा केली आहेस का सकाळी सकाळी? तेव्हा ती म्हणते की हो मीच केली आहे मामी पूजा आणि मला खूप आनंद झाला आहे. तेव्हा ती म्हणते की वा खरंच लावण्या, खूप कमी वेळामध्ये इथे खूप काही शिकले नाही. तेव्हा ती पण आजी पण मान डोलावते आणि नंतर मग लावण्य म्हणते की मी जाते, जरा घरातल्या बाकीच्यांनाही आरती देते. असं म्हणून ती निघून जाते. त्यावर आता वल्लरी म्हणायला लागते की आई, मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे त्याचा तुम्ही विचार केलात का? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की लवकरात लवकर लावण्या आणि अर्णवच्या लग्नाचा विचार करायला, तसा विषय काढायला हवा, याचा काही तुम्ही विचार केलात का? त्यावर आता लगेच आजी वैतागते आणि म्हणते की वल्लरी, मला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे याचा सल्ला मी तुझ्याकडून मागितला आहे का? आणि मला तुझा सल्ला घेण्याची गरज आहे असं वाटतं आहे का तुला? त्यावेळेला मग आता वल्लरीचं तोंड बंद होतं आणि इथे आता लावण्य देखील गपचूप बसते, कारण तिला कळलेलं असतं मामी जे काही बोलते त्यावर ती सारखा विरोध करत आहे. त्यावर आता आजी काय करते हा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो. त्यावर आजी तिच्याकडे बघतच राहिलेली असते. आता वल्लरीला ती म्हणते की झालं आहे का तुझं काम, म्हणजे जे काही बोलायचं होतं ते बोलून झालं आहे? तेव्हा ती म्हणते की हो आई झालं आहे. मग ती म्हणते की आलीस तरी चालेल, ये मग तू आता. तेव्हा मग मी येते असं म्हणून वल्लरी बाहेर निघून जाते आणि लावण्यालाही इशारा करते की चल आपण जाऊया. त्यानंतर अर्णव कामाच्या घाईत आणि ईश्वरी तिच्या नोकरीला यायच्या घाईत दोघंजण एकमेकांपासून समोर येतात आणि तेवढ्यातच अर्णवच्या हाताचा ईश्वरीला धक्का लागतो हातालाच आणि तिला भरपूर लागतं. त्यावेळेला मग ती आई गं असं बोलून तिथेच खाली बसते. त्यावेळेला अर्णव आता तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की मिस इंदोर, हे काय आहे, लक्ष कुठे आहे तुझं?
त्यावेळेला ती तिथल्या तिथे खाली बसलेली असते. अर्णव हा तिला धरतो आणि उठून उभं करतो आणि म्हणतो की मिस इंदोर, काय झालंय? लागलंय का तुला? दुखतंय का तुला? तेव्हा ती हो असं म्हणते. मग अर्णव म्हणतो की काय मिस इंदोर, किती हा वेंधळेपणा, तुझं लक्ष कुठे होतं? त्यावेळेला मग ती म्हणते की सर, तुम्ही पण तर समोरून येत होतात ना, तुम्ही मोबाईलमध्ये बघत होतात, तुमचंही लक्षच नव्हतं. त्यावेळेला तो म्हणतो पण मग मला लागलं नाही आहे ना, तुला लागलं आहे ना, तुझ्या हाताला लागलं आहे. त्यावेळेला ती विचारते की दुखतंय का? मग ती म्हणते की हो हो, खूप त्रास होतो आहे असं म्हणून ती हात धरत असते. त्यावेळेला मग आता अर्णव हा तिची जी खांद्यावरची बॅग असते ती स्वतःकडे घेतो आणि तिचा हात सांगतो की स्ट्रेच कर, हात स्ट्रेट कर हात, असं म्हणून आता हात स्ट्रेट धरून तो तिच्या हाताला एक थोड्या प्रकारची छोटीशी अशी एक्सरसाइज देत असतो, जेणेकरून तिच्या हाताला जर सूज वगैरे काही आली असेल किंवा मसल पेन असेल तर ते रिलीज होईल. म्हणून ते अर्णव तसं करत असतो आणि तिच्या हाताचा थोडंफार एक्सरसाइज घेत असतो. तेवढ्यातच आजी येते आणि आजी ते सगळं बघते. अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही एकमेकांच्या जवळ येत चाललेले आहेत आणि एकमेकांची काळजी करत आहेत, हे आता आजीच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून आता आजीला अर्णवकडे बघून आणि दोघांकडेही बघून खूप राग येत असतो आणि आजीला ते गुरुजींचे सगळे शब्द आठवतात की जर या मुलीबरोबर अर्णवची लग्न होईल तर त्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल. ही अत्यंत विजोड पत्रिका आहे. हे सगळं आजीला आठवतं आणि ती तिथून निघून जाते. आणि मग अर्णव हा ईश्वरीच्या हाताची स्ट्रेचिंग करतो आणि तिला विचारतो की वाटलंय का तुला बरं आता? तेव्हा ती म्हणते की हो सर, वाटलं आहे, आता थोडं बरं वाटतं आहे. मग अर्णव म्हणतो की ठीक आहे, या हाताने जास्त काही वजन उचलू नकोस आणि हां थांब, मी अनिताला सांगतो आईस बॅगचा शेक देण्यासाठी आणि काय म्हणतात ते लेप ते लावण्यासाठी मी तुला सांगतो, चल. तेव्हा ती ईश्वरी म्हणते की नाही सर, काहीच हरकत नाही आहे, मला ठीक वाटतं आहे, मी सांगेन त्यांना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की शुअर तू सांगशील? तेव्हा ती म्हणते की हो सर, मी सांगेन. असं म्हणून आता हाताची काळजी घे असं बोलून तो तिथून निघून जात असतो आणि ईश्वरी अगदी अर्णवच्या प्रेमात पडल्यासारखीच त्याच्याकडे बघत असते. अर्णवकडून तिची नजरही हलत नसते. आता तो तेही बघत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजी म्हणत असते की मला आज एक गोष्ट अनाऊन्स करायची आहे सगळ्यांसमोर. मी सगळ्यांसमोर हे जाहीर करते की लवकरच आपण अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा करण्याचं ठरवणार आहोत आणि लवकरात लवकर त्या दोघांचा एंगेजमेंटही आता होणार आहे. असं म्हटल्याबरोबर सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजणच बघत राहतात. आता इथे ईश्वरी ही अगदी नाईलाजाने टाळ्या वाजवते. वल्लरी आणि लावण्या दोघीजणही अगदी आनंदाने टाळ्या वाजवत असतात. त्यावेळेला अर्णव हा गप्प बसतो, परंतु एका क्षणाला तो उठतो आणि म्हणते की नो, मला हे सगळं मान्य नाही आहे, मी लावण्याबरोबर एंगेजमेंट करणार नाही. असं म्हटल्याबरोबर इथे आता अर्णवने स्वतःच्या तोंडानेच आजीला तोंडावर पाडलेलं असतं आणि तिच्याबरोबर साखरपुडा करणार नाही हे सांगून आता अर्णवने आजीला गप्पच केलेलं असतं. आणि अर्णव म्हणतो की हा निर्णय मला मान्य नाही आहे. हे सगळं तू कोणाला ठरवून केलंस आजी? मला नाही आहे हे सगळं मान्य, असं सरळ आता तो बोलून दाखवतो. त्यामुळे आजी गप्पच बसते आणि इथे लावण्याचाही अपमान झालेला असतो. आता अर्णव हा नकार देतो आणि त्यावेळेला ईश्वरीकडे तो बघतच राहतो आणि त्याच वेळेला ईश्वरीकडे बघितल्यानंतर ती मान खाली घालते, कारण त्यांच्या दोघांचे नजरेने बोलणे होत असते. किती काही झालं तरी अर्णवला ईश्वरीच आवडत असते आणि म्हणूनच त्याने या सगळ्या लग्नाला नकार दिलेला असतो. आता नेमकं अर्णवने नकार दिल्यानंतर पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.